नमस्कार मंडळी, कशा आहात? नक्कीच मजेत असणार. बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ आलेला आहे, पण हा व्हिडिओ खूप छान आहे, तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा. आज होती संकष्टी चतुर्थी, तर बघा देवपूजा वगैरे माझी खूप छान झालेली होती. सकाळचं मी रुटीन तुम्हाला दाखवते. माझी पूजा वगैरे खूप सुंदर आणि प्रसन्न वाटत होतं मला. आज सकाळी मी खूप पटापट आवरून घेतलं, की तुमच्यासोबत मी छान असा कढई भांड्यांचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, माझं पटकन आवरलेलं आहे आणि तुम्हाला घेऊन जाते मी भांड्यांच्या दुकानावर. सगळ्याच ताईंचा फेवरेट विषय असतो तो म्हणजे भांड्याच्या दुकानावर जाऊन भांडे बघणे आणि काही खरेदी करणे. आपला सर्वच बायकांचा वेळ हा जास्तीत जास्त किचनमध्ये जात असतो. त्यामुळे आपलं किचन हे सुटसुटीत, सुंदर आणि छान छान अशा भांड्यांनी भरलेलं असावं, प्रत्येकालाच वाटत असतं. तर चला ताईंनो, आज मी एकटीच आलेली होती. माझा मुलगा आज स्कूलमध्ये गेला, त्यामुळे मला निवांत वेळ होता आणि भरपूर असे भांडे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझा नेहमीच प्रयत्न राहतो की तुमच्यासोबत असे छान छान भांडे शेअर करावे आणि ते मजबूत असावे. आणि आता श्रावण महिनासुद्धा आलेला आहे, त्यामुळे आपल्याला देवासाठी भरपूर असे तांब्या पितळाचे भांडे, दिवे किंवा छोट्या छोट्या अशा वस्तू लागतात. तर मी ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, इथे तांब्यांचे जे तांबे गडवे आहेत ना, ते भरपूर आकारामध्ये होते. छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठासुद्धा होता. आणि क्वालिटी म्हणताल तर एकच नंबर होती. खूप छान असे क्वालिटीचे तिथे गडवे होते. आणि मी माझ्यासाठी सुद्धा बघत होते कुठला गडवा घेऊ. तर मी 3-4 असे खोलून बघितले. सगळेच गडवे हे मी तुमच्यासोबत खोलून नाही शेअर करू शकत, कारण त्यांनासुद्धा त्रास होतो. त्यांनी भरपूर असे मला भांडे दाखवले. त्यानंतर बघा, किती मोठं हा स्टीलचे पातेले आहे. खूपच मोठं होतं. कारण ते 10 लिटरच्या जवळपास असेल हे किंवा त्याहूनही जास्त असेल. त्यानंतर हे बघा, काय होतं मला माहिती नाही. कोणाला जर माहिती असेल तर नक्कीच सांगा. ज्या गोष्टीची खरेदी करायची आहे, फायनली ती तुमच्यासमोर सुद्धा आलेली आहे. बघा, भरपूर कढया मी दाखवलेल्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडतील. तर मॅक्स फ्रेश या कंपनीची ट्रिपल प्लाय ही कढई आहे आणि ही कढई 26 सेंटीमीटरपासून ते तुम्हाला 18 ते 16 सेंटीमीटरपर्यंत ह्या शॉपमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी त्याचं सेंटीमीटर तसेच प्राईजसुद्धा मेन्शन करते आहे. इथे कढाईवर त्यांनी प्राईज टाकलेलीच आहे, कारण कुठलाही कस्टमर आला तर त्याला त्रास होऊ नये, लगेच बघता क्षणी प्राईजसुद्धा माहिती होऊन जाते. तर बघा, ही छोटीशी क्यूट अशी 18 सेंटीमीटरची अशी कढाई आहे. प्रत्येक कढाईचं वजनसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला याची प्राईज, त्याचबरोबर वेट आणि सेंटीमीटरसुद्धा माहिती होतं. आजपर्यंत तुम्ही बरेच व्हिडिओ बघितला असेल, पण कोणी सेंटीमीटर, त्याचं वेट आणि प्राईस नसेल शेअर केली. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये दाखवते आहे, जेणेकरून तुम्ही कढाई घ्यायला गेले तर तुम्हाला महाग लागू नये. किती सेंटीमीटर आहे हे सुद्धा माहिती नसतं. ऑनलाईन जेव्हा बघतो ना, तेव्हा खूप कन्फ्यूज होतो की कुठली कढाई घ्यायला पाहिजे. पण बघा, ही ट्रिपल प्लायची कढाई आहे, विदाऊट हँडल आणि हँडलच्या सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला बघता क्षणी ह्या कढया नक्कीच आवडतील. त्यानंतर ना, इथे मला ॲल्युमिनियमची ही 10 नंबरची खूप मजबूत अशी कढाई दिसली. ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, कारण तुम्ही त्याचा थिकनेस जर बघितला ना, खूप जाड होता. पण आपल्या आरोग्यासाठी पितळाची कढाई किंवा लोखंड, कास्ट आयर्न, स्टेनलेस स्टील ह्या प्रकारचे भांडेच आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात. म्हणून जास्तीत जास्त आपण स्टीलचं किंवा लोखंडी वापरण्याचा प्रयत्न करावा. तर त्यानंतर बघा, एवढे जाड आहे हे पातेले, कोणी गंजसुद्धा म्हणतं याला. तर त्याची क्वालिटी एकदम बिल्ड क्वालिटी होती, खूप मजबूत होते. आणि प्राईजसुद्धा तुम्हाला इथे दिसतच आहे, 825 का काहीतरी असं दिसत आहे त्याच्यावर. आणि हे पण मॅक्स फ्रेश याच कंपनीचा आहे. इथे भरपूर चांगल्या क्वालिटीचे भांडे ठेवले जातात. मला सुद्धा असं वाटतं, माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांनीसुद्धा चांगलेच भांडे वापरावे किंवा चांगल्याच क्वालिटीचे भांडे त्यांच्यासोबत शेअर करावे. त्यानंतर बघा, इथे भरपूर कढयांचा स्टॉक आलेला होता, म्हणूनच तुम्हाला मी पटकन असं एवढ्या साऱ्या कढयांचा, भांड्यांचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. बघा, ही छोटीशी अशी क्यूट
आहे ज्याच्यामध्ये 2 प्लेट अशी भाजी बसेल एवढीशीच कढाई होती. कारण इथे ना भांड्यांचे खूप छान मजबूत असे प्रकार होते. मला तर फार आवडलेलं होतं. मी टिफिन बघितले आणि ही डिश बघत होते. मला अशीच घेण्यासाठी कुठल्याही कढाईवर म्हणा किंवा पातेल्यावर ठेवण्यासाठी. कारण ह्या ज्या कढाया आहे ना त्या विदाऊट झाकणच्या कढाया होत्या. याचं झाकण जर घ्यायचं असेल तर दादांनी सांगितलं ₹400 प्राईज असते एका झाकणाची. त्यामुळेच आम्ही विदाऊट झाकण अशा कढाया ठेवलेल्या आहे. आणि माझी सगळ्यात जास्त आवडती आणि फेवरेट गोष्ट होती ही पितळांची भांडे. पण त्याची प्राईस खूप जास्त होती. कारण हे वजनावर होतं. सगळ्यात जे छोटं होतं ना ते ₹800 पातेलं होतं. कारण त्याचं वजन हे काहीतरी 800 ग्रामच्या जवळपास भरलेलं होतं. त्यामुळे तेवढी प्राईज होती. दादांनी सांगितलं आपल्याला वजनावरच घ्यावे लागतील पितळाचे भांडे. तर त्यानंतर ही बघा छान अशी प्लेट होती गणेशाची मूर्तीची, ज्याच्यावर रेखीव डिझाईन काढलेली. त्यानंतर छोटे छोटे इथे ग्लास आहेत तांब्या पितळाचे. खूप छान. हा बघा मला पूर्वीची आठवण झाली. प्रत्येकाच्या घरामध्ये असे पितळ्याचे हे ग्लास असायचे. माझ्या आईकडे अजून आहेत काही छोटी छोटी भांडे. त्यानंतर बघा ही छान अगरबत्ती स्टँड आहे. छोटंसं होतं क्यूट. आपला जो अगरबत्तीचा अंगार आहे तो सुद्धा बाहेर पडणार नाही. त्यानंतर ज्यांची टाच दुखायची ते दुखणं थांबवण्यासाठी काशाच्या वाटीने मालिश केली जायची अगोदर. तर ती सुद्धा मला इथे काशाची वाटी दिसली, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केली. अशा छोट्या छोट्या प्लेट्स होत्या ज्या तांब्या पितळाचे ग्लास छोट्या छोट्या वाट्या मी सुद्धा खूप छान खरेदी केलेली आहे. नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. काय काय घेतलं हे सुद्धा मी सांगणार आहे. पण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार आहे की मी कुठले कुठले भांडे घेतलेले आहेत. त्यामुळे हा सुद्धा पार्ट 1 बघा आणि पार्ट 2 सुद्धा बघायला विसरू नका. आणि आजची भांडे हे कसे वाटले तर एवढी खूप छान क्वालिटीचे भांडे होते. आणि तुम्हाला कुठलं भांडं आवडले हे सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शेगावमधलं जय श्रीराम असं शॉपी आहे. कमर्शियल शॉपी आहे आणि यांचे हे लाभी या वेबसाईटवर गेले ना तर तुम्हाला तिथे सगळे भांडे परत काय काय आहे यांच्याकडे ते सगळे एकाच क्लिकवर दिसून येईल. त्यामुळे तुम्ही लाभीवर जाऊन लाभी.com जाऊन नक्कीच चेक करू शकता आणि तिथे ऑनलाईनसुद्धा तुम्हाला भांडे मिळू शकतात. तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच सांगा. आणि कुठले भांडे आवडले हे सुद्धा सांगायला विसरू नका. आणि मी काय काय खरेदी केलेली आहे हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. तोपर्यंत जय गजानन, बाय.